भावांनो, श्रीमंताच्या घरच्या मुलांना अपयशाची फारशी भीती नसते, कारण त्यांच्याकडे बॅकअप असतो. आणि गरिबाच्या मुलांना गमावण्याची भीती नसते, कारण त्यांच्याकडे गमावण्यासारखं काय उरलेलंच नसतं. पण कधी विचार केलाय का की ह्या दोघांच्या मध्ये जो मध्यमवर्गीय मुलगा आहे तो कसा जगत असेल? नमस्कार मित्रांनो, मी तुमचा आपला भाऊ आणि तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनल मनातलं काहीतरी मध्ये. आणि आज आपण कोणत्याही हवेतल्या गोष्टीवर नाही, तर आपण आपल्या मध्यमवर्गीय भावाच्या संघर्षावर बोलणार आहोत, जो फक्त त्यांनाच माहीत असतो. मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलाचं आयुष्य ना एका वेगळ्याच दुनियेत असतं. नाही त्याच्याकडे श्रीमंतासारखा बँक बॅलन्स असतो, नाही गरिबांसारखं गमावण्यासारखं काही नसतं. असंही नाही, पण त्याला त्याचं प्रत्येक पाऊल मोजून मापून टाकावं लागतं. कॉलेज संपलं की लगेच जॉब शोधायचं दडपण, बहिणीचं लग्न, आई वडिलांचं मेडिकल बिल, या सगळ्या जबाबदाऱ्या त्याच्या खांद्यावर अचानक येतात. अनेकदा त्यांना आवडणारी बाईक किंवा कपडे घेतानाही 10 वेळा विचार करावा लागतो. पण खरं सांगू का, हाच मध्यमवर्गीय मुलगा जेव्हा परिस्थिती बदलतो ना, तेव्हा तो आनंद जगात सर्वात मोठा असतो. म्हणूनच मित्रांनो, तुम्ही जर मध्यमवर्गीय कुटुंबातून असाल तर स्वतःला कधीच कमी समजू नका. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मध्यमवर्गीय भावाला नक्की शेअर करा. चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू मनातलं काहीतरीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.